जागांवर आम्ही काँग्रेसच्या चिन्हावर व शिवशाहू आघाडी म्हणजे काँग्रेसचीच आघाडी या पद्धतीने उमेदवार उभे केले होते आणि जवळजवळ 70 उमेदवार आमचे निवडून आलेले आहेत. वडगावमध्ये त्या ठिकाणी विद्याताई पोळ यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष आणि पॅनेल तिथं निवडून आलेला आहे. शिरोळमध्ये पृथ्वीराज यादव, गणपतराव पाटील साहेब असतील, राजू शेट्टी असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काँग्रेसचं पॅनेल केलं होतं. तिथेही नगराध्यक्ष आणि आमची सत्ता त्या ठिकाणी आलेली आहे. आजऱ्यामध्ये थोडक्यात आमची संधी त्या ठिकाणी हुकली. त्याचबरोबर कुरुंदवाडमध्ये आम्हाला थोडं मागं त्या ठिकाणी जावं लागलं आणि जयसिंगपूरची लढाई ही एक वैचारिक लढाई म्हणून आम्ही लढलो होतो. निवडून येणार का किंवा या निवडणुकीत जयसिंगपूरमध्ये यश मिळेल का अशी आमची अपेक्षा नव्हती, पण गट म्हणून ती निवडणूक लढावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि आम्हाला तिथं 5 नगरसेवक काँग्रेसचे त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. एकूण कोल्हापूर जिल्ह्याची आकडेवारी आपण बघितली तर आपल्याला लक्षात येईल की साधारणपणे जयसिंगपूरला आमचे 5 आलेत, आम्ही 13 उभे केले होते. पेठ वडगावला 15+1 नगराध्यक्ष आमचा. शिरोळमध्ये नगराध्यक्ष +15 नगरसेवक. पन्हाळ्यामध्ये शिवशाहू आघाडीच्या वतीनं 5-6 लोक आलेले आहेत. कुरुंदवाडमध्ये काँग्रेसचे 8 लोक त्या ठिकाणी आलेले आहेत. चंदगडमध्ये 5 आलेले आहेत. हातकणंगले नगरपंचायतमध्ये 8 लोक आणि आजऱ्यामध्ये 6 लोक आमचे त्या ठिकाणी आलेले आहेत. हे फक्त काँग्रेसचं सांगतोय. शिवसेनेचे काही लोक आलेले आहेत, राष्ट्रवादीचे काही लोक आलेले आहेत. साधारणपणे हा आकडा जिल्ह्यामध्ये 90 पर्यंत आमचा पोहोचेल. 250 मध्ये 90 नगरसेवक हे महाविकास आघाडी म्हणून यामध्ये आलेले आहेत. मला वाटतंय पलीकडची ताकद बघता आणि एकाएकी आम्ही लढाई दिली होती, त्यामध्ये यश आमचं निश्चितपणे चांगलं आहे असं माझं मत आहे. नाही, चिन्हाच्या बाबतीत आघाड्यांची चिन्ह हे फॉर्म भरल्यानंतर चिन्हाच्या बाबतीचं धोरण निवडणूक आयोगानं जाहीर केलं की नगराध्यक्षाला 1 चिन्ह असेल, नगरसेवकाला 1 चिन्ह असेल, हे आधी जाहीर करायला पाहिजे होतं. दुसरं, प्रचाराची तारीख आदल्या रात्रीपर्यंत त्यांनी जाहीर केली होती. आता जाहीर करताना त्यांनी 1 दिवस आधी थांबणार असं सांगितलेलं आहे. परत त्यात बदल करू नये. जी नियमावली करायची आहे ती नियमावली करावी आणि आरओना इन्स्ट्रक्शन्स द्यावेत की पारदर्शकपणे फॉर्म्सची चाचणी करा. दबावाखाली येऊन कुणाचे फॉर्म त्या ठिकाणी बाद करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी करू नये. आणि आमच्या उमेदवारांना सांगितलेलं आहे की फॉर्म भरताना त्याचा व्हिडिओ काढायचा, प्रत्येक पानाचा व्हिडिओ काढायचा पुराव्यासकट. एक शेजारी वर्तमानपत्र ठेवा त्या दिवशीचं आणि त्या दिवशीचा फॉर्म भरत्याला व्हिडिओ हा प्रत्येकानं जपून ठेवा, कारण की आता आमचा आरोनच्यावर देखील विश्वास राहिलेला नाही. आमचाच फॉर्म आत घेऊन खाडाखोर करून तो बाद करतील अशी अवस्था आता सरकारची त्या ठिकाणी. आणि म्हणून आम्ही दक्षता त्या ठिकाणी घेणार आहोत की व्यवस्थितरित्या राज्यामध्ये देखील महानगरपालिकेचे फॉर्म भरताना प्रत्येक उमेदवारानं काँग्रेस असेल, राष्ट्रवादी पवारसाहेब गट असेल किंवा शिवसेना असेल, फॉर्मचा व्हिडिओ प्रत्येक पानाचा काढून ठेवा, हा पुरावा राहिला पाहिजे अशी माझी साधारणपणे सूचना असणार. महाराष्ट्रामध्ये नगरपालिका नगरपंचायतची रणधुमाळी झालेली आहे. काँग्रेसनं जवळजवळ 3000च्या वर जागा लढवल्या होत्या आणि आता जी प्राथमिक माहिती आलेली आहे तिथं 1001 जागा किमान काँग्रेसच्या निवडून महाराष्ट्रामध्ये आलेल्या आहेत आणि जवळजवळ 50च्या पुढं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणी आलेले आहेत. एकूण निवडणूक बघितली तर निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ, मतदार यादीतला घोळ, प्रचाराचा शेवटच्या दिवसापर्यंत प्रचार करण्याची मुभा आणि याची माहिती सत्ताधाऱ्यांना फक्त असणे, कारण की उपमुख्यमंत्री अजितदादांनी 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये मतदानाच्या आधी 2 दिवस कदाचित मुदत वाढेल असं वक्तव्य केलं होतं. याची माहिती असणं आणि त्यांचं नियोजन त्या पद्धतीचं या ठिकाणी केलेलं आणि एका बाजूला महायुतीची प्रचंड आर्थिक ताकद आणि त्याच्या विरुद्ध सामान्य माणसं काँग्रेसमधून या ठिकाणी उभारली आणि त्यामुळे आम्हाला जे यश मिळालेलं आहे, निवडून आलेले आमच्या काँग्रेसच्या राज्यातल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन आहे.
नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92 2000 1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप.